श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांचे विचार पाहूयात. जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते, देव त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊ देत नाही. जिथे विश्वास असेल तिथे पुराव्यांची गरज लागत नाही, मग ती भक्ती असो वा व्यक्ती. स्वामी म्हणतात, भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिरा भेटतात. कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश होय. समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. समतोल मनासारखे कुठलेही व्रत नाही, समाधानासारखे कुठलेही सुख नाही, लोभासारखा कुठलाही आजार नाही, दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. नाती टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झालंय. स्वतः जळून जायचं, पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं. तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार. तुझ्यासोबत जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी मी उभा राहणार. अनुभव नेहमीच आयुष्यात शिक्षण देत असतो. कोणाच्याही चुका मोजत बसू नका. आयुष्यच त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देईल. चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, पण साथ कधीच सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण साथ कधीच देत नाही. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परकं कोण. अतिउच्च शिखराकडे पोहोच, पण जगाने तुझ्याकडे पाहावे म्हणून नाही, तर तुला जगाकडे नीट पाहता यावे म्हणून. स्वामी म्हणतात, 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसांमध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून फायदा नसतो. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.